सर्व मतदारांना 188, 87 आणि 89 सुभाषनगर या भागातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की जे काही मतदार आपले फॉर्म घेऊन गेलेले आहे किंवा जे त्रुटीमध्ये आहे किंवा आपलं नामांकन या ठिकाणी नोंदणी करणे फार आवश्यक आहे आणि हे काही घाबरण्यासारखं कारण नाही। आपल्या या ठिकाणी आवश्यक कागदपत्र घेऊन या ठिकाणी आपला मतदार यादीमधील नंबर या ठिकाणी तपासून घेऊन आपला फोटो, आधार कार्ड ही सर्व जी माहिती मागत आहे BLO त्यांनी या गणेश मंदिर सुभाषनगर म्हणजेच गणपती मंदिर पोलीस क्वार्टरच्या बाजूला आम्ही 8 दिवसापासून इथं थांबून आहोत, पण पाहतो तेवढा प्रतिसाद या ठिकाणी मिळत नाही। तरी SIR करणे फार महत्त्वाचे आहे आणि SIR आपण जर केलं नाही तर आपलं मतदार यादीमधून आपलं नाव कट होण्याची शक्यता दाट आहे। तरी आपलं नाव अबाधित राहण्यासाठी या सर्वांनी आपलं SIR करून घेणं महत्त्वाचं आहे। नमस्कार, मी जाधव MD 189 यादी भाग क्रमांक 1 BLO आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू आहे। खरं तर आपल्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपल्या मतदार यादीतील जे काही डुप्लिकेट वोटर्स आहेत यांना काढण्यासाठी आणि ही यादी एकदम ओरिजिनल करण्यासाठी SIRचं काम चालू आहे। तरी सर्व मतदारांना मी आजच्या आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून असं आवाहन करू इच्छितो की आपण सर्वजण जेवढे काही मतदार असतील त्यांनी आपलं आधार कार्ड, इलेक्शन कार्ड आणि एक फोटो घेऊन संबंधित जे BLO आहेत त्या BLOना आपण द्यायचं आहे आणि आपलं नाव त्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी सुद्धा ही मोहीम चालू असल्यामुळं आपण सर्वजण BLOच्या संपर्कात राहायला पाहिजे आणि BLO सुद्धा आपल्या संपर्कात आहे आणि आपण सर्वांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं मदत करून शासनाने जे हे SIRचं काम दिलेलं आहे हे आपण दिलेल्या वेळेत परिपूर्ण करूया अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि विनंती सुद्धा करतो। जय। SIR ची भरायची लास्ट तारीख काय आहे? SIR भरायची लास्ट तारीख 19 जुलै 2026 आहे। परंतु 29 जुलैची वाट न पाहता आपल्याला आवश्यक जी कागदपत्र आहे त्याची पूर्तता होत नाही। त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मतदारांना, त्यांनी उद्या किंवा परवा या 2 दिवसामध्ये सर्वांनी आपलं SIR करणं महत्त्वाचं आहे। आपले मुलं मुली, आई वडील, भाऊ किंवा इतरत्र जर बाहेरगावी जर असेल तरी त्यांच्यावाले कार्ड वगैरे सर्व आवश्यक कागदपत्र तुमच्या मोबाईलमध्ये मागवा आणि संबंधित BLO म्हणजे गणपती मंदिर पोलीस क्वार्टरच्या बाजूला उद्या मोठ्या संख्येने इथं या। आता ते जॉब करायसाठी या काम करायसाठी बाहेर देश गेलेले आहे, त्यांना काय सुविधा आहे, ते कसं फॉर्म फिल करू शकतात? ते कुठेही जरी असेल तरी भारत सरकारनं आपल्याला जे काही ऑनलाईनचं ॲप दिलेलं आहे त्या ॲपमध्ये आपण आपली संपूर्ण अचूक माहिती भरू शकता आणि ती माहिती भरल्यानंतर आमच्या BLO ॲपला दिसेल आणि मग आम्ही ती माहिती संपूर्ण चेक करून आम्ही ते अप्रूव्ह दिल्यानंतर तुमची जी काही SIRची प्रक्रिया आहे ती परिपूर्ण होऊन जाते। धन्यवाद सर।